थेट जाऊयात, मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण बघतोय डिझाइन बॉक्स जे अजित पवार यांची सल्लागार कंपनी आहे, नरेश अरोरा जे अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत, त्यांच्याच कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केल्याचं पाहायला मिळते। काय सांगाल सविस्तर या सगळ्याबद्दल? खरं तर महापालिका निवडणुकीच्या पूर्वी अशा पद्धतीची कारवाई होणं, ती सुद्धा अजित पवारांच्या पक्षाशी संबंधित असलेल्या एका प्रायव्हेट एजन्सी संदर्भात ही कारवाई होते, ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण हा तोच डिझाइन बॉक्सची ही कंपनी आहे किंवा हे तेच नरेश अरोरा आहे ज्यांच्या सल्ल्यानं विधानसभेमध्ये संपूर्ण प्रचाराची रणनीती ही अजित पवारांची आखली गेलेली होती। अजित पवारांचा बदललेला रंग, अजित पवारांची बदललेली बोलण्याची शैली ही विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती। लाडकी बहीण योजनेला घेऊन ज्या पद्धतीचं प्रचार कॅम्पेनिंग विधानसभेत अजित पवारांसाठी केलं गेलेलं होतं, ते याच डिझाइन बॉक्सनं डिझाईन केलेलं होतं। एकंदरीतच गुलाबी रंगाचं जॅकेट असेल, सर्वत्र अजित पवार पक्षाचे सगळे बॅनर्स गुलाबी रंगात लावून निघालेले होते, हे याच डिझाइन बॉक्स आणि नरेश अरोरांच्या सल्ल्यानुसार होते। ही PR एजन्सी आहे आणि यांच्या संदर्भातच जर या निवडणुकीमध्ये म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये जेव्हा काटेकी टक्कर आपण बघतो आहोत आणि अजित पवारांनी आपली संपूर्ण ताकद इथे पणाला लावलेली आहे, त्या ठिकाणी जर कारवाई होत असेल तर निश्चितपणे ही राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप मोठी बातमी ठरते। आणि म्हणूनच आता या संपूर्ण कारवाईकडे सर्वांचं लक्ष आहे। जर क्राईम ब्रँचने अशा पद्धतीची कारवाई केलेली असेल, पुढे गुन्हे शाखेकडनं अशा प्रकारची कारवाई केलेली असेल, कारण तक्रार जी माहिती मिळते सध्याच्या घडीला की एक तक्रार आली होती की पैसे वाटप केलं जातंय आणि ते या कंपनी मार्फत, या एजन्सी मार्फत केलं जातंय। पोलिसांनी त्या ठिकाणी तपास केलेला आहे, अजूनही तपास सुरू आहे अशी माहिती मिळते। सध्या तरी तिथे ठोस असा कुठलाही पुरावा आढळून आलेला नाहीये, मात्र अजूनही कारवाई सुरू आहे। अगदी मनश्री, आपण बघतोय की राज्यभरात सगळा प्रचार सुरू होता आणि या सगळ्यामध्ये आता भाजपा आणि राष्ट्रवादी मधला वाद कशा पद्धतीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिगेला पोहोचलेला होता ते आपण बघितलं आणि त्या अनुषंगाने ही जी कारवाई झाली आहे ती अतिशय त्याकडे गांभीर्यानं बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। भाजपच्या प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माफ करा, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांनी भाजपचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा भाजपकडेच होता। आणि यानंतर जाऊयात, आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण बघतोय जी क्राईम ब्रांचची टीम गेलेली होती घटनास्थळावर ज्या डिझाइन बॉक्सच्या कार्यालयामध्ये कारवाई करण्यासाठी, काय नेमकं त्यांच्या हाती लागलेलं आहे, काय माहिती मिळते निलेश? खरं तर बघितलं तर नरेश अरोरा जे आहेत त्यांच्या कार्यालयावर पोलीस जे आहेत त्या पोलिसांचे एक पथक पोहोचलं होतं, मात्र त्या संदर्भात एक तोंडी जी तक्रार जी होती ती पुणे पोलिसांना प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तिथला आढावा आणि तिथल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी एक पथक जे होतं त्या ठिकाणी रवाना केलं होतं। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार नसल्यामुळे कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाहीये। मात्र घटनेची पाहणी करण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक जे आहे ते त्यांच्या ऑफिसवर दाखल झालं होतं, अशी माहिती जी आहे ती पुणे पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। मात्र फोटोमध्ये जर आपण बघत असो तर त्या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते नरेश अरोरा यांच्या कार्यालयामध्ये दाखल झाले होते। मात्र ज्या तक्रारी आली होती, तोंडी तक्रार होती, त्या अनुषंगाने फक्त तिथं त्यांनी पाहणी केलेली आहे। कारवाई जी आहे ती आता कारवाई म्हणता येणार नाही, मात्र घटनेची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी पुणे पोलिसांचं एक पथक जे होतं ते दाखल झालेलं होतं। अगदी निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय क्राईम ब्रांचच्या कारवाईमध्ये आणि पाहणीमध्ये काही आढळलं नसल्याची माहिती समोर आलेली आहे। पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला होता। पुणे क्राईम ब्रांचचं पथक तत्काळ घटनास्थळी डिझाइन बॉक्सच्या कार्यालयामध्ये पोहोचलं, मात्र या कारवाईमध्ये काही आढळलं नसल्याची माहिती समोर येते।